देशमुख असतील, केंद्रामध्ये इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, कोणी असतील, त्यांना महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं महत्त्व राजकीयदृष्ट्या माहीत होतं की हा जो एक फोर्स आहे हा प्रखर राष्ट्रवादी फोर्स आहे आणि जर सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढते आहे देशासाठी, मुंबई महाराष्ट्र वाचवण्यासाठी. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंतच्या यशवंतरावांपासून सर्व मुख्यमंत्र्यांनी हे स्वीकारलेलं होतं. पण भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेनेचा जो भांडवलदार विरोध आहे तो मान्य नाही. आम्ही भांडवलदारांना विरोध करू नये, आम्ही मुंबई गिळणाऱ्यांना विरोध करू नये, मराठी माणसाच्या छातीवर बसणाऱ्यांनाशी आम्ही लढू नये, ही जर फडणवीस आणि शिंदे गटाची किंवा त्यांच्या सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे आमदार खासदार फोडाल, आमची जिद्द तोडू शकत नाही. आपण काल पाहिलं असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा काल भांडूपच्या शाखा भेटीला आले तेव्हा एक विराट सभाच तिथे झाली. घाटकोपरला गेले शाखेच्या भेटीसाठी, तिथे एक अतिविराट सभा झाली. लोकांचा रोष आणि लोकांचं शिवसेनेविषयी प्रेम हे अशा प्रकारे पुन्हा उसळून यायला लागलं आहे. ही गद्दारी जी करून घेतलेली आहे शिंदे गटाने आणि अमित शहानी, एक लक्षात घ्या, या गद्दारीमागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आणि अस्मितेसाठी लढणाऱ्या शिवसेनेसारखे जे पक्ष आहेत ते आम्ही पैशाच्या ताकदीवर फोडू शकतो. ही मस्ती आहे ना, ही मस्ती त्यांच्या पार्श्वभागात, मी खूप सौम्य शब्द वापरलेला आहे, पार्श्वभागात घातली जाईल. नाही राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे जे म्हणाला की फडणवीस विरुद्ध शिंदे हे महाराष्ट्रात कोल्ड वॉर आहे. कोल्ड वॉर नाही, ओपन वॉर आहे. आणि या युद्धात उद्धव ठाकरे तुम्ही तुमचा पक्ष हा फडणवीसांच्या बाजूने आहेत का? नाही, आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही ना. भूत की राक्षस, आम्ही कोणाच्या बाजूने का राहू? आम्ही आमच्या भूमिका घेऊन लढत राहू. पण जर शिंद्यांसारखे जे सैतान आहेत निर्माण झालेले किंवा अमित शहाने निर्माण केलेले जे सैतान हे देवेंद्र फडणवीस यांच्याही मानेवरती बसून उद्या त्यांचा गळा दाबण्याची शक्यता मला वाटते आहे. अशा वेळेला आम्हाला सुद्धा काहीतरी एक राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. अधिक सैतानाला मारायचं की अधिक काय करायचं तर आम्ही पाहू ना उद्धवजी निर्णय घेतील या संदर्भात. आज सगळे जे खासदार 6 खासदार गेले होते ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेत घेणार आहेत. काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहेत, नामचीन. यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आत्ता ऐकलं. इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले, गद्दार झाले, मीर जाफरपासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यांना काय भूमिका असू शकते का? नाही ना. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आहे आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत. शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. जसे पूर्वी अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी आहे. पण राऊसाहेब काल दिवसभर म्हणजे ओमराजे शिंदे जोपर्यंत राजकीय भूमिका मांडत नव्हते तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून टीकेचा सूरमवाळ झाला होता. पण जशी त्यांनी राजकीय भूमिका घेतली शिंदे शिवसेनेबरोबर जाणार असं त्यांनी म्हटलं तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांना गद्दार आणि सगळ्या गोष्टी पुन्हा बोलल्या. नाही बघा, तुमचं कारण त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांची अजिबात नाही त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही.
त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल